दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक कुंभाराकडे एक गाढव असतं आणि तो त्या गाढवावर सर्व काही आपलं सामान टाकून मग बाजारामध्ये जायचा आणि तो नेहमीपेक्षा जास्तच तो भार गाढवावर टाकत असे आणि त्याला त्या गाढवाची काही काळजी नव्हती. तो त्याच्यावर जेवढं ओझं टाकता येईल तेवढं तो टाकायचा आणि एक दिवस त्या गाढवाला ते ओझं असह्य झालं आणि शेवटी ते रस्त्यातच कोसळून पडलं आणि ह्या कुंभाराला फार राग आला आणि त्याने त्या गाढवाला खूप मारलं आणि बांधून त्याच्या घराच्या मागे ठेवलं. त्याला त्याला काही खायला प्यायला तो देत नसे आणि हे सर्व एक लहान मुलगा बघत होता आणि तो त्या गाढवाच्या जवळ नेहमी जात असे. रोज जाऊन त्याला भेटत असे, काही ना काहीतरी त्याला खायला मागे जाऊन देत असे, पाणी त्याला देत असे आणि त्याच्याबरोबर बोलत असे आणि त्या गाढवाला तो नेहमी सांगत असे की तू चांगला आहे, तू स्वतःवर विश्वास ठेव आणि तू सर्व काही करू शकतो. हे सारखं तो त्या गाढवाला सांगायचा आणि काही दिवसांनी त्या कुंभाराने त्या गाढवाला परत बाहेर काढलं आणि परत बाजारात घेऊन गेला. परंतु ह्यावेळेस त्यांनी अजून जास्त सामान त्याच्या पाठीवर ठेवलं आणि ते इतकं जड होतं की ते गाढव परत रस्त्याच्या मध्येच कोसळून पडलं आणि मग आता ह्या कुंभाराला असं वाटलं की ह्या गाढवाचा आता मला काही उपयोग नाही आणि शेवटी त्याने ते गाढव दूर एका दाट जंगलामध्ये सोडून दिलं आणि ते गाढव त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गाढवाला समजेना आता काय करायचं, इथून पुढे आपण कसं राहायचं आणि त्याला तो अशक्तपणा पण जाणवत होता. परंतु त्याच्या कानावर पटकन काही शब्द आले, ते म्हणजे तू चांगला आहेस, तू स्वतःवर विश्वास ठेव आणि तू सर्व काही करू शकतो. आणि त्या गाढवाने आजूबाजूला बघितलं की कोण बोलतंय, परंतु त्याला ते त्या मुलाचे शब्द आठवत होते आणि तो गाढव परत उठला आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी मनात विचार केला, नाही मी काहीतरी करू शकतो आणि तो मग खायला शोधण्यासाठी बाहेर जंगलामध्ये गेला आणि हळूहळू त्या ठिकाणी तो स्वतः राहायला शिकला, स्वतः खायला शिकला आणि त्याप्रमाणे तो जंगलात राहायला लागला आणि अनेक अशी वर्ष गेली. आता हा जो लहान मुलगा होता तो तरुण झाला होता आणि तो एकदा जंगलात गेला असताना अचानक हे गाढव त्याच्या समोर आलं. त्या मुलाने आता त्याला गाढवाला ओळखलं नव्हतं, पण त्या गाढवाने ह्या मुलाला ओळखलं. तो त्याच्या जवळ गेला आणि त्या मुलाने त्याच्यावरून हात फिरवला आणि तो निघाला घरी. ते गाढव पण त्याच्या मागे मागे यायला लागलं आणि मग ह्या मुलाला समजलं की हेच ते गाढव जे सारखं माझ्या मागे येत आहे, हेच ते गाढव ज्याला मी पूर्वी सहाय्य केलं होतं, त्याच्यावर दया दाखवली होती आणि तो त्याला घरी घेऊन येतो. परंतु ह्यावेळेस त्यांनी त्याला कामासाठी वापरलं नाही, तो त्याच्याबरोबरच गाढव राहत असे आणि ही गोष्ट नंतर त्या कुंभाराला समजली आणि त्याला वाईट वाटलं आणि तो त्या मुलाकडे गेला आणि परत ते गाढव मागू लागला. परंतु मुलाने सांगितलं तुम्हाला पाहिजे तर तसं त्याला घेऊन जा, परंतु गाढव जे आहे ते त्याच्याबरोबर जायला तयार नव्हतं, ते त्या मुलाबरोबरच राहिलं. आता ह्या गोष्टीवरून आपण दोन गोष्टी शिकू शकतो. पहिली गोष्ट ही की स्वतःवर विश्वास ठेवा. दुःख, ओझे, दबाव, कष्ट हे सर्व काळासाठी नसतात. लक्षात घ्या, स्वतःला कधीही कमी समजू नका, निकामी समजू नका, निरुपयोगी समजू नका. देवाने तुम्हाला मला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, सर्वांना समान बनवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ही शिका की दुसऱ्यांवर दया दाखवा. दुसऱ्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कळवळा असू द्या. जे चांगले कराल ते तुमच्याकडे परत येईल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय आणि 38वा वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 6 and verse 38. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपून, हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने
तुम्हाला परत घालतील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.